त्यात आमच्यापैकी एकाचे कपडे, ते कपडे घालून बाहेर या. त्यात एक मफलर पण आहे. तो तोंडावर बांधा, कुणाला काही संशय येता कामा नये आणि आपल्याला लगेच निघायचे. कोटी चल. गद्दार बापाची गद्दार पोरगी. गद्दार मी नाही, तू आहेस काली. आमच्या सगळ्यांच्या पाठीत खंजीर खुपसलायस तू. तू मला मारणार आहेस ग या कोटीची मदत घेऊन. आणि नंदिनी, तू नरसिंहाला घेऊन निघून जा. मी बघतो कालीचं काय करायचं ते. बघ कोटी, मी आता नंदिनी, आपल्याला इथून निघालं पाहिजे. उठ नंदिनी. नंदिनी, काली, यहाँ पे हुआ क्या था? और मिस्टर किलेदार कहाँ है? सगळ्यांना मारू. मेजर साहेबांचा फोन आला होता मला. त्यांना माहिती मिळाल्या ठिकाणीच उग्रवाद्यांचा तळ होता. मग पुढे काय झालं? पण यांची टीम ज्यावेळेला तिथे पोहोचली त्यावेळेला तिथे काही उग्रवाद्यांच्या बॉडीज पडल्या होत्या. पण 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 साहेबांचा कुठेच ठाव ठिकाणा नव्हता. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तू माझा जीव वाचवलायस आणि आता मला सांगतेस मी तुला असंच साकून देऊ? कधीही शक्य नाही. माझ्यावर विश्वास ठेव नंदिनी. आपण दोघेही या जंगलातून सुखरूपपणे बाहेर पडू. मरते मरते काली ने हमें एक बात बताई. काय? उसने हमें बताया कि उन उग्रवादियों के बीच शिवप्पा की बेटी भी थी जो मिस्टर किलेदार को कहीं और ले जाना चाहती थी. इसी बात को लेकर उन लोगों में गोलीबारी हुई जिसमें काली भी मारा गया और शिवप्पा की बेटी आपके पति को वहां से ले जाने में कामयाब हो गई. काय करणार आहात आता तुम? यू डोंट वरी मैडम, मैं आज ही अपनी रेस्क्यू टीम उस जंगल में भेजता हूं. अगर आपके पति उस जंगल में होंगे तो हम उन्हें यकीनन ढूंढ निकालेंगे. बघा की काय काय दाखवतात. माझ्या खोलीत बसून बघत होतो, म्हणलं तुम्हाला मी सांगावं. बंद का केला? लाव की. हा लपंडाव किती दिवस चालणार? आणि कोणीतरी फितूर असेल तर प्रत्येक वेळेलाच त्यांना हल्ल्याची खबर मिळणार. म्हणजे मग दरवेळेस नरसिंहाला तिथून हलवणार. आत्याजी, अगं हे बघ, खरी परिस्थिती काय आहे कोणालाच माहिती नाहीये. मला तशी खरी बातमी लागलेली आहे. म्हणजे त्यांच्या त्या मोरक्यानं पोलिसांना सरेंडर केलं की नाही, ते त्या लोकांनी आवडलेलं नाही. मग पुढचं काय घडायच्या त्यांनी दादाचा भौतिक गेम. परशु, असा पुन्हा साधा विचार जरी करशील ना तरी मी विसरून जाईन तू माझा भाऊ आहेस म्हणून. अरे, स्वतःच्या भावाबद्दल असं बोलायला लाज नाही वाटत तुला? निदान ज्याच्या जीवावर तू पोसला जातोयस एवढं आठवून तरी गप्प राहा. जानकी, खरंच काय चाललंय तिकडे? नाही कळलंय. म्हणजे जवान त्यांना शोधायला जंगलामध्ये गेले होते पण हे नाही मिळालेत अजून. आज पुन्हा मेजर विक्रम जाणार आहे त्यांना शोधायला. थोड्या वेळाने ते येतील इकडे कदाचित. मला जसं काही कळेल ना तसं मी तुम्हाला फोन करून कळवते. आणि काहीही नवीन घडलं कळलं तर स्वतःहून फोन करून कळव आम्हाला. हो, नक्की कळवते. आज पुन्हा एकदा जंगलात शोधायला जाणार आहेत म्हणाली. परमेश्वरा, का अंत पाहतोयस रे?